शिवाजी महाराजांचे विचार देशासाठी प्रेरणादायी आहेत, त्यांचे विचार मर्यादित ठेवू नका असं अमित शहा यांनी रायगड किल्ल्यावरून आवाहन केलं। तर शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न पूर्ण केल्याचं सुद्धा ते म्हणाले। शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न गुजरातपासून ते देशभरात पसरवल्याचं सुद्धा शहा म्हणाले। शिवाजी महाराजांच्या विचाराने देशाचा कारभार सुरू असल्याचं ते म्हणाले। शिवाजी महाराजांची आज पुण्यतिथी आहे आणि त्यानिमित्ताने अमित शहा यांनी किल्ले रायगडावर जाऊन शिवरायांना अभिवादन केलं। यावेळी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते। शिवराय को महाराष्ट्र तक सीमित मत रखिए, देश और दुनिया शिवराय से प्रेरणा ले सकती है। स्वधर्म पर अभिमान करना, स्वराज की आकांक्षा रखना और स्वभाषा को अमर बनाना, ये तीन विचार देश की सीमाओं के साथ जुड़े नहीं हैं, मानव जीवन के स्वाभिमान के साथ जुड़े हुए। चारों ओर आदिलशाही, मुगलशाही, निजामशाही से घिरा हुआ ये महाराष्ट्र हिंदवी स्वराज में बदल गया और कुछ ही सालों में यहां से अटक से कटक तक, बंगाल तक, दक्षिण में तमिलनाडु तक, गुजरात समेत समग्र देश को स्वराज का स्वप्न सफल होता हुआ दिखाई पड़ा। शिवाजी महाराज का मतलब संकल्प है, शिवाजी महाराज का मतलब समर्पण और बलिदान है, शिवाजी महाराज का मतलब शौर्य है, शिवाजी महाराज का मतलब स्वाभिमान है और शिवाजी महाराज का मतलब स्वराज की अमर जिजीविषा है। ये सब संस्कार आज भारत के बच्चे बच्चे में प्रस्थापित करने के लिए ठीक ही कहा कि शिव चरित्र को महिमा मंडित करना चाहिए। आणि याच संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून। ओम, खरं तर किल्ले रायगडावरून अमित शहांनी आपले अनेक विचार मांडलेले आहेत। शिवाजी महाराजांचा विचार केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित ठेवू नका असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यांचं भाषण आपल्या सगळ्यांनीच ऐकलेलं आहे। पुढे त्यांचा आता दौरा कसा असणार? होय, अगदी बरोबर आहे कल्याणी। खरं तर किल्ले रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक महत्त्वाची नेते मंडळी, छत्रपती घराण्याचे दोन्ही वंशज छत्रपती उदयनराजे आणि छत्रपती जे शिवेंद्रराजे भोसले आहेत हे देखील या मंचावर उपस्थित होते। यावेळेला अमित शहांनी जे काही भाषण केलं त्याच्यात काही सारांश तू वाचून दाखवलास, परंतु काही महत्त्वाच्या मुद्द्यांना त्यांनी स्पर्श केला आहे। रायगड हे केवळ पर्यटन स्थळ नकोय तर प्रेरणास्थळ बनायला हवं। छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्रापुरतं मर्यादित ठेवलं जाऊ नये, त्यांचा जो विचार आहे तर देशभरामध्ये पोहोचावा, जगभरात पोहोचावा अशी अपेक्षा सुद्धा अमित शहांनी या ठिकाणी व्यक्त केली। त्यासोबतच काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा त्यांनी या ठिकाणी उल्लेख केलाय। पूर्वी उदयनराजे यांनी सुद्धा आपल्या भाषणात काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत। एकूण 5 ते 6 मागण्या उदयनराजे भोसले यांनी आपल्या या भाषणामध्ये केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामध्ये मुख्यत्वे जो अपेक्षित मुद्दा आपण सकाळपासून ज्याची चर्चा करत होतो त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाच्या संदर्भातला आहे। त्यांच्या संदर्भात जी काही विधानं गेल्या काही काळामध्ये केली जात आहेत त्या संदर्भामध्ये कडक कायदा करण्यात यावा आणि संबंधित व्यक्तींना, जी विधानं व्यक्तींकडनं येतात त्यांना अजामीनपात्र गुन्हा त्यांच्यावरती दाखल करावा, त्यांना कठोरातली कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। त्यासोबतच शिवाजी महाराजांचा इतिहास आहे तो शासनानं प्रकाशित करावा। त्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात जे काही चित्रपट आहेत त्याबाबत एक सेन्सॉर बोर्ड असावा आणि त्यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या मागण्या अमित शहांच्या समोर उदयनराजेंनी केल्या आहेत। यावेळेला एक दृश्य पाहायला मिळालं ते म्हणजे रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या अभिवादन कार्यक्रमामध्ये आधी उदयनराजेंच्या भाषणानंतर मुख्यमंत्र्यांचं भाषण होतं, तरी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेंना भाषणासाठी आग्रह केला, तुम्ही भाषण करा त्यानंतर मी भाषण करेल असा आग्रह केला। त्यानंतर एकनाथ शिंदे हे उठले आणि मनोगत व्यक्त केलं। कुठे सुद्धा या निमित्तानं स्टेजवर खऱ्या अर्थानं पाहायला मिळालं। त्यानंतर मुख्यमंत्र्यांचं आणि अमित शहांचं भाषण सुद्धा झालं। पुढच्या कार्यक्रमाचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी आता अमित शहा रायगडावरनं उतरतील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचं जे निवासस्थान आहे रोह्यामध्ये त्या ठिकाणी गीता निवासला ते जातील। त्या ठिकाणी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे आणि तो स्नेहभोजनाचा कार्यक्रम संपवून ते 4:30 ते 5च्या सुमारास मुंबईत दाखल होतील। मुंबईमध्ये गुजराती चित्रलेखा या कार्यक्रमाच्या निमित्तानं ते मुकेश पटेल ऑडिटोरियममध्ये
ते दाखल होऊन या कार्यक्रमाला हजेरी लावतील आणि संध्याकाळचा जो वेळ असेल तो सह्याद्री अतिथीगृहावरती राखीव स्वरूपात ठेवण्यात आलाय. त्या ठिकाणी काही बैठका आणि भेटीगाठी होणार आहेत. त्यामुळे एकंदरीत अमित शहांच्या या दौऱ्याकडे जर आपण पाहिलं तर खूप महत्व या दौऱ्याला प्राप्त होते. अमित शहांनी सुद्धा उदयनराजेंनी केलेल्या मागण्यांच्या संदर्भात लवकरात लवकर निर्णय घेऊ आणि योग्य ती कारवाई करू असं देखील म्हटलंय. त्यामुळे उदयनराजेंच्या मागण्या, अमित शहांचं भाषण आणि एकंदर रायगडावर झालेल्या सगळ्या कार्यक्रमावर आता नेमक्या काय प्रतिक्रिया उमटतात हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. कल्याणी. नक्कीच धन्यवाद ओम या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.